तुम्ही कधी भेंडी फोडून त्याची भाजी केलेली आहे का? बघा आज आपल्याला काय करायचं आहे, भेंडी फोडून त्याच्या आतल्या बियाची भाजी करायची. ही भाजी जी आहे पारंपरिक जुनी पद्धतीची भाजी आहे. माझी आजी ही रेसिपी नेहमी बनवायची आणि मला तिच्या आजच्या रेसिपी ट्राय करायला आणि खायला खरंच खूप आवडतात. नवनवीन रेसिपीपेक्षा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. या भाजीसोबत माझे जुन्या आठवणी लागलेल्या आहेत, तर त्यासाठी इथे अशा जाडवाल्या भेंड्या घ्यायच्या, ज्या एकदम जाड झालेल्या असतात, ज्याच्यामध्ये बी तयार झालेलं असतं. त्या भेंड्या आपल्याला इथे यूज करायच्या. बघा अशा पद्धतीने हे एकदम जाड साले या भेंडीची भाजी चांगली लागत नाही, म्हणून आपण त्याच्या आतल्या बियांची भाजी बनवतो. याला आम्ही गावाकडे भेंडवणी असं बोलतात. तुम्ही ही भाजी कधी केलेली आहे का? ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. अशा पद्धतीने मी इथे जेवढ्या भेंड्या होत्या जाडवाल्या त्या सगळ्या सोलून घेतलेल्या आहे. त्याच्यामधलं आतलं सगळं बी बघा अशा पद्धतीने एवढं बी निघालेलं आहे. तर या बियाची आपल्याला आता भाजी बनवायची आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, अर्धा चमचा साधारणतः, आणि जे आपण बी बनवून सोलून घेतलं होतं ना भेंड्यांचं, ते बी आता या तेलामध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. या बी जे आहे जास्त भाजायचे नाही आहे, मध्यमच भाजायचं आहे. आता याला चिकट होऊ नये म्हणून काय करायचं पुढे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. मध्यम गॅसवर आपलं बी जे आहे असं मस्त भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं हळूहळू आपलं बी मस्त भाजलेलं आहे तेलामध्ये. आता एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता नंतर अर्धी वाटी शेंगदाणे इथे वापरायचे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी. शेंगदाणे पण छान असे त्याच तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे. खूप छान टेस्ट येते याने. आणि शेंगदाण्याने काय होतं ना, त्या बियाचा चिकटपणा कमी होतो, म्हणून या भाजीमध्ये शेंगदाणे अवश्य वापरले जातात. बघू शकता अशा पद्धतीने आता शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजलेले आहे. त्या बिया ज्या आपण प्लेटीमध्ये भाजून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. सगळं शेंगदाणे टाकल्यानंतर सोबतच इथे आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या कट करून भाजायच्या आहे. त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्यासुद्धा खरपूस भाजून घ्यायच्या आहे. काय मिरच्या खरपूस भाजून टाकल्याने त्याचा तिखटपणाही थोडा कमी लागतो आणि टेस्टलाही मिरची खूप छान भन्नाट लागते. म्हणून थोड्याशा तेलामध्ये बघू शकता अशी मिरची भाजून घेतली. वरून 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या मस्त, आणि लसूणही थोडासा मिरच्यासोबत भाजून घेतलेला आहे. लसूण जास्त काही भाजायचं नाही, थोडासा गरम होऊ द्यायचा की लगेच गॅस बंद करायचा. आणि आपले इथे लसूण आणि मिरची त्या ज्या प्लेटीमध्ये आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे सगळं जे मिश्रण आहे सगळं पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं. बघू शकता आता याच्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे. हे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पाट्यावर वाटलं तरीही चालतं, पण मिक्सरच्या भांड्यात अतिशय पटकन होते म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. सोबतच इथे एक छोटा चमचा जिरे टाकायचं आहे आणि सोबतच मस्त अशी कोथिंबीर देखील टाकायची आहे. आता याला एकदा पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे. अगोदर पाणी टाकायचं नाही आहे. पाणी न टाकता याला एकदा फिरवून बघितलं बघा अशा पद्धतीनं. नंतर मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत इथे याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याला परत एकदा मिक्सरमधून फाईन याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने याची मस्त अशी फाईन पेस्ट झाली. नंतर त्याच कढईमध्ये साधारण 1.5 चमचा तेल घ्यायचं. थोडंसंच तेल घ्यायचं. या भाजीला जास्त तेलही लागत नाही आणि तिची पौष्टिक ही भाजी आहे भेंड्यांच्या बियाची. ज्याला शुगर आहे त्याने तर अवश्य ही भाजी खा. खूप छान पौष्टिक असते. त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर आपला नॉर्मल तडका द्यायचा. जिरं मोहरीचा मस्त तडतडली जिरं मोहरी की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता अवश्य टाका, खूप छान स्मेल येतो कढीपत्त्याने. सोबतच इथे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने हे वाटण टाकायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि परत याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. अगोदर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि भांड्यातलं उरलेलं साहित्य आपण वाटण पूर्ण टाकून द्यायचं. सोबतच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून पाणीसुद्धा टाकायचं आहे. अशा पद्धतीने आता बघू शकता तुम्ही बी किती कमी होतं आणि भाजी किती मोठी होणार आहे याची, कारण याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. शेंगदाण्याने त्याला घट्टपणा येतो आणि भेंड्यांच्या बियाचा जो चिकटपणा असतो तो शेंगदाण्याने कमी होतो.
म्हणून अशा पद्धतीने अजून थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. फार पातळ नाही ठेवायची, घट्टच ठेवायची. भाजी घट्ट असली की खायला खूप छान लागते. आता मध्यम गॅसवर याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं छान अर्धा चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे. सोबतच बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर परत वरतून टाकायची आहे आणि ही साधी सिंपल चव एकदा नक्की ट्राय करून बघा. हॉटेलच्या मसाल्याच्या भाज्या विसरसाल इतकी ही छान ही भाजी आहे. बघू शकता छान उकळी आल्यानंतर मी काढून घेतली. वरतून लसूण, जिरं आणि लाल मिरची याचा लाल तिखटाचा थोडासा तडका दिला. वरतून तडका टाकला आणि इथे आपलं भेंडवणी सर्व केलेलं आहे. याला आम्ही भेंडवणी म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.